बरेच जण बाहेरच्या देशात गेल्यानंतर त्यांचं फूड एन्जॉय करतात. मी मात्र पहिल्याच दिवशी आपल्या जेवणाला खूप मिस करत होते आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त इंडियन फूड मिळालं. मग कुठे जीवात जीव आला. यानंतर आम्ही आलो आहोत मेलस्ती बीचला. इथे ना प्री वेडिंग शूट केलं जातं म्हणे. बाहेरच्या देशातून लोक इथे येतात. म्हटलं चला आपलं तर काही झालं नाही. लेकाला माझ्या सांगितलं मी की तुझं प्री वेडिंग मात्र आपण नक्कीच इथे येऊन करूया. गाईड मात्र आमचा फार उत्साही. त्याने असं हे पोस्ट वेडिंग थोडंसं करून दिलं आमचं. आणि यानंतर आम्ही आलो आहोत उल्लू टेम्पलमध्ये. हे टेम्पल वाव आणि हा एरिया बघा किती सुंदर निसर्ग आहे हा सारा. आणि हो, इथलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे इथे केला जाणारा केचक डान्स. रामायणावरती आधारित आपल्या इथे डान्स सादर केला जातो कोणत्याही म्युझिक शिवाय. हो, जे लोक डान्स सादर करतात ना तेच त्यांच्या तोंडाने म्युझिक म्हणजेच आवाज काढतात आणि तो आवाज म्हणजेच म्युझिक असणार आहे. साधारणतः 500-600 रुपये प्रत्येकाला तिकीटचा खर्च आहे इथे. आपल्या रामायणातील काही सीन इथे या परदेशात येऊन बघताना खूपच भारी वाटत होतं. आणि हो, लंका दहन वगैरे हनुमाना थ्रू दाखवली जाते. यानंतर आम्ही आलो आहोत आमचं ॲनिव्हर्सरी डिनर करायला अगदी बीच साईडला. आणि हे सारं आमच्या पॅकेजमध्येच त्यांनी इन्क्लूड करून दिलं होतं. आम्हाला याची काहीच आयडिया नव्हती की रात्रीचं जेवण हे अशा पद्धतीनं एवढं छान होणार आहे. ओव्हरऑल समुद्रकिनारी हे जिमरान बेस्ड सी फूड खाऊन आणि बाकीचा सगळ्या निसर्गाचा आनंद घेत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूपच छान झालं. चला बाय.